नमस्कार मुलांनो, आपल्याला HSC बोर्ड 2022मध्ये मराठी विषयाचं इयत्ता 12वीचं 80 गुणांचा लेखी पेपर आपल्याला सोडवायचा आहे. पैकी 20 गुणांची तोंडी परीक्षा आहे. आपल्याला तोंडी परीक्षेमध्ये खूप चांगले गुण मिळालेले आहेत. आता आपल्याला 80 गुणांचा लेखी पेपर लिहायचा आहे. त्यामध्ये मुलांनो 5 एकूण भाग आहेत. पहिला भाग आहे मुलांनो कृती 1. कृती 1 ही 20 गुणांसाठी आहे मुलांनो. त्यामध्ये 5 धडे आहेत. 1 वेगवशता, आयुष्य आनंदाचा उत्सव, वीरांना सलामी, रेशीमबंध आणि दंतकथा. म्हणजे वेगवशता, आयुष्य आनंदाचा उत्सव, वीरांना सलामी, रेशीमबंध आणि दंतकथा हे 5 धडे मुलांनो आहेत. 5ही धडे सोपे आहेत अगदी. वेगवशता हे आपण आपल्यावर वाहनं आरूढ होतात आणि वेगाच्या आपण अधीन जातो आणि कसे वाहनांमुळे अपघात होतात, शरीरावर कसं ताण येतं याविषयी तो धडा आहे. आयुष्य आनंदाचा उत्सव, यामध्ये आपण आनंदी कसं राहायचं आहे याचं सांगितलेलं आहे. वेगवेगळे किस्से त्यामध्ये सांगितलेले आहेत. वीरांना सलामी हे कारगिल युद्धावर आणि लेखिका तिथे जातात त्या वीरांना भेटण्यासाठी. रक्षाबंधनचा कार्यक्रम करतात आणि सैनिकांचं त्याग हे त्यामध्ये आहे. रेशीमबंधमध्ये पहाटेचं ब्रह्ममुहूर्ताचं वेळ, पहाट आणि लता बेली फुलताना आणि लेखकाचं निसर्गाशी असलेलं एक भावनिक नातं त्यामध्ये सांगितलेलं आहे. दंतकथामध्ये एकदम सोपा आहे धडा की दातांविषयी त्यामध्ये सांगितले. दात हा अवयव अगदी 5-6 वर्षाचे आपण जन्माला आल्यानंतर तो अवयव आपल्या मुखामध्ये येतो आणि हा दात दुखू लागला की किती भल्या भल्यांना नाकी नऊ आणतो. त्याविषयी ती दंतकथा सांगितली. फार मजे किस्से त्या धड्यामध्ये. तर मुलांना हे 5 धडे आहेत. वेगवशता, आयुष्य आनंदाचा उत्सव, वीरांना सलामी, रेशीमबंध आणि दंतकथा. तर मुलांना 20 गुणांसाठी पहिला प्रश्न आहे गद्य विभागावर. त्यामध्ये ह्या 5 धड्यांपैकी कुठल्या तरी 2 धड्यांवर आपल्याला प्रश्न येणार. म्हणजे 2 धड्यांमधील पठित उतारे येणार. म्हणजे जे पुस्तक आहे त्या पुस्तकामधीलच एखाद्या धड्यावर उदाहरण येणार. पुस्तकामध्ये 5 धडे आहेत तर त्या धड्यांमधीलच एखादा 20-25 ओळींचा एखादा उतारा देणार आणि त्या उतारा वाचायचा आहे. आपला तो उतारा वाचायचा आहे आणि खाली जे प्रश्न दिले त्या प्रश्नांची उत्तर लिहायचं. एकदम सोपं आहे. 5 धड्यांचा अर्थ लक्षात ठेवा जसं मी आता सांगितलं तसं. त्यापैकी कुठल्या तरी 2 धड्यांवर आपल्याला पठित गद्य येणार. म्हणजे पठित उतारे येणार. म्हणजे पुस्तकामध्ये जे लिहिलेलं आहे अभ्यासासाठी आहे त्यातीलच उतारा येणार. बाहेरचं उतारा येणार नाही. आलं का लक्षात? हे 2 उतारे 8 गुणांसाठी 16 झाले. आणि तिसरा अपठित उतारा म्हणजे एखाद्या सामाजिक विषयावर पुस्तकाच्या व्यतिरिक्त एखाद्या म्हणजे मैत्री म्हणा, वृक्षारोपण म्हणा, महागाई म्हणा, युवकांची कर्तव्य म्हणा, कुठल्या तरी एखाद्या सामाजिक विषयावर छानसा एक उतारा देतात अगदी 10-15 ओळींचा आणि त्याखाली 1-2-3 प्रश्न असतात. त्याची उत्तर आपल्याला लिहायची आहेत. आलं का लक्षात? 1-1 आणि 2 गुणांसाठी प्रश्न असेल म्हणजे 4 गुण असे 20 गुण. कृती पहिली गद्य विभाग. 5 धडे आहेत. 5 पैकी कुठल्या तरी 2 धड्यांवर आपल्याला 2 धड्यांमधील उतारे देणार आणि हे उतारे पुस्तकामधीलच असणार आहेत. म्हणून मी नेहमी सांगितलेलं पुस्तक वाचा, धड्यांचा अर्थ लक्षात ठेवा. पुस्तकामधीलच कुठल्या तरी 2 धड्यांवर उतारे येणार आणि एक उतारा बाहेरचा. म्हणजे 2 उतारे
पहिला उतारा पुस्तकातील 8 गुण, दुसरा उतारा पुस्तकातील 8 गुण आणि पुस्तकाच्या बाहेरतील सामाजिक विषयावर 4 गुण, अशी पहिली कृती 20 गुणांचा पहिला प्रश्न आहे. पहिली कृती गद्य विभागावर. आलं लक्षात? आता मुलांनो दुसरी कृती मुलांनो पद्य विभागावर आहे. पद्य विभागामध्ये पण आपल्याला 5 कविता आहेत. पहिली कविता आहे रोज मातीत. अरे थांब जरा आषाढ घणा आपल्यासाठी नाही आहे. रंग माझा वेगळा आहे. समुद्र कोंडून पडला आहे. आरशातली स्त्री आणि विंचू चावला हे भारूड आहे. हा प्रश्न 16 गुणांसाठी आहे. जसं यामध्ये मुलांनो रोज मातीत, रोज मातीत, रंग माझा वेगळा, विंचू चावला भारूड आहे, समुद्र कोंडून पडला आहे आणि आरशातील स्त्री, या 5 पैकी मुलांनो कुठल्या तरी 2 कवितांवर आपल्याला प्रश्न विचारणार आणि ह्या कविता पुस्तकामधीलच असणार. 5 कवितांपैकी, त्यामध्ये एक भारूड आहे, 5 कवितांमध्ये कुठल्या तरी 2 कविता आपल्याला जशाच्या तशा प्रश्नपत्रिकेत असणार आहेत. पहिली कविता असणार आहे कुठली तरी 5 पैकी 8 गुण, दुसरी कविता असणार आहे 4 गुण आणि पहिल्या कृतीसारखंच एखादी बाहेरची कविता असेल किंवा पठित असेल, पठितच बाहेरची नाही, पठितच कविता असेल, पण त्याचं रसग्रहण करायचं म्हणजे तिन्ही कविता पुस्तकामधलेच असणार आहेत. तर पहिल्या कविता जशी तशी असणार कुठली तरी एक, पुस्तकामध्ये जशी ते देणार 8 गुण, दुसरी कविता 4 गुण, तिसरी कविता आहे रस 4 गुणांसाठी, त्याचं रसग्रहण करायचं आहे मुलांना. प्रश्न असतील किंवा रसग्रहण म्हणजे कवितेचा अर्थ लिहितो. अर्थात कवितेचं एखादं चरण देतील, संपूर्ण कविता देतील किंवा कविता अर्धी देतील तिसऱ्या कवितेमध्ये, पण त्याचं रसग्रहण करायचं आहे. याचे 16 गुण आहेत. आलं का मुलांना लक्षात? तर हे 16 गुण असे 2 प्रश्न आहेत मुलांना. आलं का लक्षात? कविता वाचन महत्त्वाचं. तिसरा प्रकार जो मुलांना आहे साहित्य प्रकार. यामध्ये आपल्याला साहित्य प्रकार परिचय आहे आणि त्यामध्ये 2 कथा आहेत, एक शोध आहे आणि एक गढी आहे. 2 कविता 10 गुणांसाठी तिसरी कृती आहे. तर यामध्ये मुलांनो साहित्य प्रकार आपल्याला आहे परिचय, शोध, गढी. या 3 पैकी कुठला तरी एक उतारा देणार. तिघांपैकी कुठल्या तरी साहित्य प्रकारावर किंवा कथेवर, शोध किंवा गढी, 3 प्रकारांपैकी कुठल्या तरी एखाद्या प्रकारावर पुस्तकामधीलच उतारा देणार. एक उतारा देणार 4 गुणांसाठी आणि त्यामध्ये दुसरा प्रश्न असणार त्यासाठी मात्र प्रश्न असणार. म्हणजे साहित्य प्रकार घ्या, शोध आणि गढी, प्रश्न विचारणार 6 गुणांसाठी 2 प्रश्न असणार. आलं का लक्षात? म्हणजे हे 10 गुणांसाठी आहे. आलं का लक्षात मुलांना? म्हणून साहित्य प्रकारचं शोध, गढी हे करायला पाहिजे. शोध आपण बघतो त्या मुलीचं नर्स होण्यासाठी ती कशी संघर्ष करते आणि तो दिलेला 1 रुपया हे करण्यासाठी, त्या शोध घेण्यासाठी त्या नोटेचा ती किती संघर्ष करीत असते. गढी गावासाठी शिक्षकांनी घेतलेला त्याग, त्यांना आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेला आहे आणि त्यांनी एकंदरीत गावासाठी घेतलेला जो त्याग आहे, ती गढी ढासळती की काय नवीन काळामध्ये, अशी एक भीती तिथे व्यक्त केलेली आहे. आणि साहित्य प्रकार परिचय म्हणजे साहित्याचे प्रकार म्हणा, नाटक म्हणा, परिचय, कथा, कादंबरी. आलं का लक्षात? हे त्यामध्ये आहे. तर 10 गुण आहे. यामध्ये 1 उतारा येईल आणि बाकी प्रश्न येतील. तिन्ही साहित्य प्रकार, शोध आणि गढी तिघांपैकी कुठल्या याच्यावर एखादा प्रश्न येईल. मुलांनो नंतरचा प्रश्न आहे उपयोजित मराठी.